लेकुराचे हेत लेकुराचे हेत लेकुराचे हित 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 वाहे बाबुलीचे चित वाहे बाबुलीचे चित ऐसी काबा ऐसे काबा ऐसे काबा याची जाती ऐसे काबा याची जाती वाहे माऊलीचे चित वाहे माऊलीचे चित ऐसी कळवळ्याची जाती ऐसी कळवळ्याची जाती ऐसी कळवळ्याची जाती ऐसी लेकुराचे हित
लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित हे मामू वाहे माबुलीचे चित बहरा वाए वाए बाबुलित चेतन वाहे बहरा वाए वाहे बाबुलित वाहे बाबुलित चित ऐसे राची जाती ऐसे राची ऐसे राची जाती ऐसी राची वाहे माऊलीचे चित वाहे माऊलीचे
करी लाभा 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 Gama pani gama pani gama pani 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 sa karila bina priti karila gama pani da 1 2 3 gama pani da gama pani da pani sa ga re sa
करीला भाविन प्रीति विठाला विठाला शार्पना आवाज विठाला 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 पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव
पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज आद्य जगद्गुरु श्रीमद शंकराचार्य भगवान बोलो रे भाई हला 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 लेकुराचे हित वाहे माऊलीचे जिद्द ऐशी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती पोटी भार वाहे त्याचे सर्व सोयी साही ऐशी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती हरी तुका म्हणे माझे तुम्हा संतावारी मोजे ऐशी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती विठाला 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 अष्टांग योगी महासौख्य दाता शरण्य अग्रणी भक्तनाथा जनाता बास थोडासा कमी आणि शारप जास्त कृपा दृष्टी ज्यांच्या तुटी भवपासा नमस्कार साष्टांग श्रीरंगदासा समचरण सरोजम सांद्रणीला बुधाभम जगदनीत पाणी मंडनम मंडनानम तरुण तुलसी माला कंजनम कंजनेत्रम सवयदबलासम विठ्ठलम चिंतयामि महायोग पीठे तटे भीमरथम परम पुंडरीकाय धातु मुनिन रहे समागत्य तिष्ठन्तमानंद कन्नम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग पांडुरंगा करो रथम मन पांडुरंगा करो रथम मन पांडुरंगा करो रथम दूसरे चरण संताजिया दूसरे चरण संताजिया पंचग्रोपाजाने पथे जारो पास करें पंचग्रोपाजाने पथे जारो दूसरे त्रिभुवन बाबरे आधे त्रिजनानी देवाची मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आधे त्रिजनानी देव नमो ज्ञानेश्वर
ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन बाबणी अध्येत्रे जननी देवाची जयांचे गेलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंची ती नमस्कारुणी आता सेवेला गेसे वक झालो सेवेला गेसे वक झालो हे तुमच्या लागलो निज चरण तुमच्या लागलो निज चरण अहो स्वामी तुया देवा यावरी न करावा अभेरो वा 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 अभो सेवेला की सेवक झालो तुमच्या लागल की चरण सेवेला की सेवक झालो तुमच्या लागल की चरण अहो स्वामी तुकया देवा सेवेला की सेवक झालो लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेर जयांचे गेलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंची ती नमस्कारुणी आता लेकुराचे हित वाहे माऊलीची चित्त ऐशी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडो ध्वजा मंगलम पुंडरीकाक्षो मंगलायतनु हरी हे अकारण करुणावरून भक्त काम कल्पतरूम श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या अथंग करुणेने अथंग दयेनं आजच्या प्राप्तस्थळी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेले अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय वैराग्याचे मूर्तिमंत बुदळे महाराष्ट्राचं आराध्य दैवत पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे लाडके लढीवाळ भक्त जिजाई रमण आणि सदैव वैकुंठ गमन करणारे एकमेव साधू पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे लाडके लढीवाळ भक्त श्रीमंत श्री संत तुकोबारायांचा गोड असा अभंग आईचं वर्णन करणारा आजच्या कीर्तन रूपी सेवेकरता निवडला विठ्ठल या अभंगातून एकच तुकोबाराय म्हणतात लेकराच्या हिताकरता जी जागा होते लेकराच्या हिताकरता जे आपलं स्वहित वाहते तिला माय असं म्हटलं गेलंय आणि म्हणून अशा माईच्या चरणावर माझं ओझ आहे आणि माई म्हणजे संत संत रूपी माय तुकोबाराय अभंगाच्या माध्यमातून सांगतात विठ्ठल अभंग अगदी गोड आहे अभंगाला सुरुवात करण्या अगोदर थोडासा परिहार या ठिकाणी द्यायचा तो असा की आज खरं तर आपल्या श्री क्षेत्र पोखोरा या गावातील आपली सगळ्यांची लाडकी माता सर्वांची प्रेमळ माता नवे नवे आपल्या गावची आदर्श माता खरं तर स्वर्गवासी कलाबाई बनसी बोरुडे आईंच्या या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहे आज कलाईंच्या या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त उपस्थित असताना आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित असताना खरं तर आईंमाग हा मोठा परिवार आणि या परिवारानं केलेला हा सोहळा दोन बाजू मांडल्या शास्त्रानं एक व्यक्त केली जाते त्याला कृतज्ञता असं म्हटलं गेलंय आणि जी व्यक्त केली जात नाही त्याला कृतज्ञ असं म्हटलं गेलंय आजची जी व्यक्त केली जाते त्याला कृतज्ञता असं म्हटलं गेलंय आजच्या कृतज्ञता सोहळ्यानिमित्तानं आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहे आईंच्या या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त या ठिकाणी आपण उपस्थित आहे मी महाराष्ट्रभर हिंडलो गड्या पण आज थोडंसं मला वेगळं चित्र पाहायला मिळत आहे आज आपल्या या सावत्र आईच्या गावाईना पुण्यस्मरणानिमित्त लय महाराष्ट्रभर कीर्तन केली पण आजचं पुण्यस्मरण थोडंसं वेगळं आहे आज खरं तर थोडंसं वेगळं बोलायचं मला आज बोलण्याकरता भरपूर आहे आज जीवाला जीव देणारी आई
हिच्याबद्दल फारसं काही बोललोय, पण आज मला बोलायचंय एक सावत्र आईबद्दल. आज या आईनं बापाची जागा भरून काढावी अशी आज आमच्या कलाईबद्दल मला या कीर्तनातून बोलायचंय. फारसं काही बोलण्याजोगं आहे. फक्त एक विनंती माझी सगळ्यांना, हे बरं काय थोडंसं पुढं सरकून बसा, म्हणजे तुम्हाला काय ऐकायचंय ते मला कळत आणि मला काय सांगायचे ते तुम्हाला कळत. थोडं थोडं पुढं सरकून बसा. बाबा मधली जागा आहे, थोडी भरून काढा. चला चला थोडंसं सरकून बसा. ये इथे सरकून बसा, पुढं सरका, सरकून बसा. बरं याची उठ, डायरेक्ट उठून बस, पुढे येऊन बस. बरं तू उठली ना, पुढे येऊन बसले म्हणजे तुझ्या मागे सगळे येणार आहे. सरका बरं पुढं सरकून असं. आणि म्हणून आज या ठिकाणी त्यांच्या मागे मुलं आहेत, त्यामध्ये संतोष दादा आहेत. आदरणीय संतोष दादांनी त्याच्या पुढे नका बसू बाबा. ऐका ऐका, ते लय आवाज मारिते. हा 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 ऐका, आज त्यांच्या मागं संतोष दादा असतील, बाळू दादा असतील आणि खरं तर नंदू दादा असतील. या तीनही मुलांनी हा आईचा कृतज्ञता सोहळा या ठिकाणी साजरा करण्याचा प्रयत्न केलाय. आई ती आईच आहे. मी पुढे बोलणार आहे आईबद्दल. आज खरं तर या कीर्तनरूपी सेवेकरता ज्यांची मोलाची अशी साथ आहे, आदरणीय गायक वृंद लक्ष्मणजी महाराज पाचपुते महाराज आपण या ठिकाणी उपस्थित आहे. आदरणीय ऋषिकेशजी महाराज वाल्लेकर महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. आदरणीय कृष्णा महाराज गवारे आदरणीय महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. आदरणीय वादक वृंद कृष्णा महाराज पाचपुते कृष्णा महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. कृष्णा महाराजांचे या ठिकाणी विशेष आभार. त्याचप्रमाणे माझा अगदी जिवलग माझी कीर्तन बरीच वाजवलेत आमचे ऋषिकेश महाराज आहे. ऋषिकेश महाराजांचे सुद्धा आभार. एकदा दोन्ही वाजवणाऱ्यांकरता जोरदार टाळी वाजवायची. वाजवा, सुंदर टाळी वाजवा. गाणाऱ्यांकरता सुद्धा सुंदर टाळी वाजवायची. अगदी सुंदर असे गाणारे वाजवणारे या ठिकाणी विशेष उपस्थित आहे. खरं तर द्यावे तेवढे धन्यवाद. सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतोय. आज या ठिकाणी कीर्तनाकरता विशेष उपस्थित आहे. आज खरं तर भाऊसाहेबजी पदार साहेब या ठिकाणी उपस्थित आहे. सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती गंगापूर या ठिकाणी भाऊसाहेबजी दादा या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचप्रमाणे ज्या कीर्तनरूपी सेवेचं या ठिकाणी मला खरं तर प्राधान्य मला या ठिकाणी मिळालं, आदरणीय माननीय श्री संतोष दादा जाधव, अगदी माझ्या जीवाचे जीवलग आहेत, प्राणप्रिय कंठस्थ आहे. संतोष दादा या ठिकाणी उपस्थित आहे. बांधकाम सभापती संभाजीनगर यांच्या वतीनं मला आजची कीर्तनरूपी सेवा या ठिकाणी मिळाली, त्यांचे सुद्धा या ठिकाणी उपस्थित खरं तर आभार. त्याचप्रमाणे किरण भाऊ खोमणे असतील, आदरणीय किरण भाऊंचे या ठिकाणी विशेष ऋण आभार. त्याचप्रमाणे गणेश महाराज कारभार सरपंच शिंगे गावचे या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचे सुद्धा आभार. खरं तर गोड असा कार्यक्रम कीर्तन सेवा चॅनल या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचे सुद्धा आभार. सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतोय. गोड असा साऊंड महाराष्ट्र मिळतो गड्या, पण अशी साऊंड कधीतरी मिळते. खरं तर त्यांचे सुद्धा आभार. अनिल बापू, कल्याण बापू गायकवाड, आदरणीय कल्याणजी दादा या ठिकाणी उपस्थित आहे. आदरणीय देवीदासजी दादा या ठिकाणी उपस्थित आहे. आदरणीय सगळ्यांचे या ठिकाणी विशेष आभार. गोड असा हार्मोनियम खरं तर त्यांचे सुद्धा आभार. विनेकरी बाबा आहेत, सगळं भजनी मंडळ आहे, तुम्हा सगळ्यांचे विशेष आभार. सगळे इकडून मागे पुढे उभा राये संभाळीत आलिया घात निवाराया या सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतोय. एक बराच प्रश्न पडला असेल कीर्तन सुरू झाल्यापासून तुम्हाला, की बऱ्याचदा तुम्हाला काय होतं की आज जरा महाराज जरा बऱ्याचदा काय होतं की महाराज जरा दिसायला तिन्ही गोष्टींनी मेंटेन असावा, की दाढी गाडी बॉडी. पण आज एका गोष्टीमध्ये मी नापास आहे. कोणत्या? बॉडीमध्ये नाही. पण असू द्या, जरी दिसायला लहान असलो पण दगड उचकला की दगडाखाली महाराज निघतो. कळतं ना मी काय बोलतो ते? दगडाखाली महाराज निघला, तो महाराज बारीक असो किंवा मोठा, ठणका मात्र एकच. त्याच्यामुळे घाबरायची गरज नाही. ज्या तालमीत शिकलोय ती तालीम फार मोठी आहे. आदरणीय डॉक्टर नारायणजी महाराज जाधव यांच्या तालमीत शिकलेलो आहे, त्याच्यामुळे सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतोय. आणि माझ्या चिंतनाला सुरुवात मस्त काय पायावरी पवित्र आणि पावन मातीमध्ये जन्माला आलात. याला थोडासा अजून शार बनव. मस्त
या मातीमध्ये जन्माला येण्याकरता भाग्यपुण्य असावंच लागतं. किती भाग्यपुण्य असावं लागेल? एका ठिकाणी गोड व्याख्या सांगितली. जहा डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा. एवढ्या पवित्र मातीमध्ये जन्माला. आणखीन किती पवित्र? एका ठिकाणी गोड सांगितलंय. तेरी मिट्टी है मिल जावा गुल बनके, है खिल जावा इतनी सी है दिल की आरज़ू. तेरे नदियों में बह जावा, तेरे खेतों में लहरावा इतनी सी है दिल की आरज़ू. कोई याद करे जो जमाना माटी पे मर मिट जाना, जिक्र में शामिल तेरा नाम रे. एवढ्या पवित्र मातीमध्ये जन्माला आला बरं का. आणि ऐकाच तुम्ही भाग्यवान माणसं. किती भाग्यवान माणसं? भाग्यवान माणसं इतकी आहेत की तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये जन्माला आलात त्या जिल्ह्याला नावच आहे का पवित्र राजाचं. कोणत्या राजाचं? बोला. वाजवाटाळी. कोणत्या राजाचं? संभाजी. मला वाटतं संभाजी राजांचं नाव तुमच्या जिल्ह्याला नाव आहे. आणखीन जर विचार केला तर सगळ्यात जास्त मला वाटतं राजांची भक्ती करणारा जिल्हा म्हटलं तरी कोणता जिल्हा आहे? छत्रपती संभाजीनगर आहे. सगळ्यात जास्त पंढरपूर आळंदी सारख्या पायदिंडी सोहळ्यामध्ये जाणारा जिल्हा म्हटलं तरी कोणता जिल्हा आहे? बोला ना. छत्रपती संभाजीनगर आहे. सगळ्यात जास्त मला वाटतं गिरीबाबांच्या सानिध्यात असणारा जिल्हा म्हटलं तरी कोणता जिल्हा आहे? संभाजीनगर आहे. सगळ्यात जास्त कीर्तनाची परंपरा जोपासणारा जिल्हा म्हटलं तरी कोणता जिल्हा आहे? संभाजीनगर. सगळ्यात जास्त भाविक मंडळी जरी पाहिले तरी तो कोणता जिल्हा आहे? बोला कल्याणराव. बोला कोणता जिल्हा आहे? संभाजीनगर. सगळ्यात जास्त भाविक मंडळी पाहिले तरी तो संभाजीनगर आहे. सगळ्यात जास्त अगदी कीर्तनाची आवड असणारा जिल्हा म्हटलं तरी संभाजीनगर आहे. कीर्तन परंपरा जोपासणारा जिल्हा म्हटलं तरी संभाजीनगर आहे. सगळ्यात जास्त बागायती पट्टा म्हणून ओळखला जाणारा सुद्धा जिल्हा संभाजीनगर आहे. सगळ्यात जास्त बांध कमी कोरणारा जिल्हा म्हटलं तरी तो कोणता जिल्हा आहे? कमी म्हटलंय. आणि सगळ्यात जास्त कोरोनाच्या काळात डॉक्टर म्हणले का बाबा तुमचं कॅल्शियम कमी झालंय का माळा घालून माळा काढणारा सुद्धा जिल्हा म्हटलं तरी तो पलीकडचा जिल्हा आहे, तुमचा नाही. सांगायचा मुद्दा हा की पवित्र आणि पावन मातीमध्ये जन्माला आलात मग जगण्याची आस कधीतरी चांगली असावी. एका ठिकाणी सांगितलंय जीवनाचा भरोसा नाही मग कधीतरी जाग व्हावं. एका ठिकाणी गोड सांगितलंय अरे ना तुझा भरोसा ना माझा भरोसा, जग हे गुणाची सांग भल्या माणसा. कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची. जन्म मोलाचा हे नको तू घालवू बाया. असे जन्म मोलाचा ओय नको तू घालवू बाया. नको तू घालवू आया. बघून घे सावळी मूर्ती आता माय बापाची. कधीतरी जायचंय तर मग माणसानं काय करावं? त्याच्या चरणाची आस कधीतरी जोपासली पाहिजे. मधलं बंद पडतंय. मानवी जन्मामध्ये आलात ना तर ती चरणाची आस कधीतरी जोपासावी आणि त्याच्या शरणागती करता कधीतरी वेळ काढावा. काय वेळ काढावा? जीवन फार थोडस आहे, आयुष्यमान थोडस आहे. आयुष्य जात आहे पहा, काळ जाणार आहे तर माणसानं काय करावं?
माणसानं काय करावं? साने गुरुजींनी जसं लिहिलंय ना तसं वागावं. काय लिहिलंय साने गुरुजींनी? खरा तो एकची धर्म जगाचे बांध कोर आपलं ते जगाला प्रेम पावे. आणि तसं जर वागलं ना आयुष्य फार थोडस आहे. एका ठिकाणी गोड सांगितलं, और ऐसी हो जाएगी तेरी हालत कम नाएगी तेरी दौलत मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पडेगा. एक ना एक दिवस जायचं तर काय करावं? माणसानं त्याच्याकरता वेळ काढावा. कधीतरी आयुष्यमान थोडं आहे तर कधीतरी ते प्रयत्न करा. पण कशाकरता प्रयत्न करावे? हा जीवन उद्धारण्याकरता कधीतरी प्रयत्न करा. मग जीवन कशाच्या माध्यमातून तो उद्धारता येईल? महाराज म्हणले एकाच ठिकाणी जीवन उद्धारता येईल, त्याचं नाव आहे परमार्थ. आणि परमार्थ आम्ही आमच्या जीवनामध्ये करावा. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण वावया जतन हे उपाय लाभाचे. म्हणून आम्ही हा परमार्थ जोडावा. कसा जोडावा? बरं का आजी ऐका, कसा जोडावा? सध्या हल्लीच्या काळात लय वारकरी बरं का आजी, ऐक इकडे बघ माझ्याकडे. का देव भेटत नाही हल्लीच्या काळात? बरेच वारकरी आहेत बरं का संतोषबाई. मी गोड वाक्य सांगून जाईल बरं का भाऊसाहेब दादा. का देव भेटत नाही महाराज? हल्लीच्या काळात बऱ्याच वारकऱ्यांचं सुद्धा स्टेटमेंट आहे, महाराज माझ्या 85 वाऱ्या झाल्या. किती झाल्या? बोला बोला, किती वाऱ्या झाल्या? 85 वाऱ्या झाल्या. पण अजून देव काय भेटला? बोला बोला, देव काय भेटला नाही. देव भेटलाय कसा? तू वारीत गेला का तू बिस्किटाचं पुढं गोळा करायला पळतो, तुला नाही देव भेटणार. तुला देव भेटायचा आहे तर कधीतरी वारी केली पाहिजे, वारी करावी लागेल. आपण म्हणतो ना, याची जरा बोला बरं का, आता तुम्ही कोणी बोलायचं नाही हे बोलते. आपण म्हणतो ना देवा शान पावायचा. जरा बोला की बोला, यांना म्हणून द्या ना जरा. आपण कवर जीव काढायचा, जरा बोला की देवा शान पावायचा. मोठ्यानं म्हणा की जरा मोठ्यानं म्हणा. देवा शान पावायचा देव बाजारचा ए मनी नाही भाव म्हणे. अच्छा हा थोडासा विको कमी. मनी नाही भाव म्हणे देवा आशान पावायचा. हा हा देवा आशान भेटायचा देव बाजारचा. भावानं प्रेमानं देव मिळतो. भाव जर नसल तर कोणी जवळ येत नाही. आणि भावानं प्रेमानं देवाला मिळवावं. काम कसं मिळवावं? जगतातली महत्वाची भूमिका तो आहे आणि आम्ही त्याला मिळवण्याची आश ठेवली. काय ते देवाजवळ? महाराज देवाजवळ लई आहे. पहिले कोठेच नव्हते चंद्र सूर्य तारा अवघे शून्याची होते. कानोबा हे कानोबा 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 तेरे तेरे ते तिकडे ढालगच निर्माण झाली, त्यानंही निर्माण केलंय. मग त्याला शरण जाण्याची आस कधीतरी जोपासली पाहिजे. जगतातली आज जर जोपासली तर तो महत्वाचं गणित आहे. महत्वाचं गणित कुठेतरी सार्थकी लागल. मग सार्थकी लावण्याकरताच आम्हाला जन्म मिळालाय. कशाने मिळालाय? मग मानवी जन्मामध्ये आम्ही देवाची प्राप्ती करावी. हेच महत्वाचा मुद्दा तुम्ही सांगितलात, मान्य आम्हाला. पण देव मिळवायचा आहे. पण देव कोणता हा महत्वाचा मुद्दा जरा पटवून द्या. महाराज म्हणले देव एकच आहे. किती देव आहे? एक देव आहे. बरं काय किती देव आहे? आता तुम्हाला जर विचारलं तर तुम्ही सांगतात किती. हे बटन जरा बंद करायचे म्हणून झालं का? बटन बंद करायचे शिट्टीने मारणार नाही. ऐका काय म्हटले महाराज की देव एकच आहे. आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवा सुख नये. एक देव आहे. मग एका देवाला आम्ही प्राप्त करावं. पण तो एक देव कोणता? आता खरं तर गणित सांगून जाईल. आई वडिलासारखा देव नाही, कारण की एकच देव आहे. महाराज म्हणले एका देवाला आम्ही कधीतरी शरणागती करण्याकरता जावं. आज आमच्यातून कलाई निघून गेली. आज आईबद्दल बोलायचे मला. आई ती आईच आहे. आई इतकं मोठं अंतकरण नाही गड्या कोणाचं. मी आज थोडेसे शब्द लिहिले. मला लिहिण्याचा छंद आहे. शेण्यामध्ये शिवराई. ऐका किती गोड आहे आई. या त्रिशरणाच्या टप्प्यावर धन्य आहेस ग तू माते. या त्रिशरणाच्या टप्प्यावर धन्य आहेस ग तू माते. अगं सर्व संपुणी भक्त राहते तुझेच गणाते. या किविल वाण्या तीनही बाळांची त्या आई तुझ्या वाचूनच वाट वळते. पण खरी आईची माया आज आमच्या जीवनातून ती निघून गेलीस ना ग. आज आम्हालाच कळते. आज या कीर्तनातल्या प्रत्येक माता माऊलीला जर विचारलं ए आई तुझं माहेर कुठपर्यंत, तर प्रत्येकीच्या डोळ्यात पाणी येईल. प्रत्येक जण सांगल दादा माझं माहेर तिथपर्यंत जोपर्यंत माझ्या माहेरामध्ये माझी आई जिवंत आहे तोपर्यंत माझं माहेर. अरे माहेर 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 ज्यामध्ये केला जातो आहेर
त्याला माहेर असं म्हटलं जातं. पण ज्या दिवशी माहेरातली आई निघून जाते ना, त्या दिवशी माहेरातलं माहेर पण संपून जातं. किती मोठं आहे, रडताल गड्या आता तुम्ही सगळ्या. आई इतकी मोठी आहे, इतकी मोठी आहे, या आई इतकं मोठं कोणी नाही. ए आई आठवा, आजी आठव, तुझ्या तू माहेरला यायची आणि माहेरी आली की तुझ्या पिशवीमध्ये कांदे बटाटे लसूण मिरच्या टाकून देणारी आईच होती. पण ज्या दिवशी आई निघून गेली त्या दिवशी माहेरातले कांदे संपले, बटाटे संपले, लसूणही संपला आणि मिरच्या संपला. आता तुम्ही म्हणता जायचं तरी कोणा करता? जिच्या करता जायचं तीच आता काळाच्या पडद्याआड निघून गेली. आई ती आईच आहे. किती मोठी आई आहे. आईबद्दल बोलून जाईल. शब्द लिहिलेत, किती मोठी माय आहे म्हणून एका ठिकाणी शब्द लिहिलेत. आई तू मोठी आहेस ग, किती मोठी आहे. हाडाचे तू काढ करोनी केले रक्ताचे पाणी, तुझ्या सारखे कष्ट केले नाही कोणी, तुझ्याची गल्या बाळाची, तुझ्याची मोकल्या बाळाची कशी कुछ बुझाए कोई. अनमोल जन्म, अनमोल जन्म, अनमोल जन्म, तुझे उपकार भेटणार नाही. अनमोल जन्म दिला नाही, तुझे उपकार भेटणार नाही. आई इतकी मोठी आहे. हा इतकी मोठी, तिच्या इतकं मोठं कोणी नाही. रडताला आता तुम्ही सगळ्या. शाळेतून घरी यायचो, अरे घरी येताना 5 मिनिटं उशीर व्हायचा आम्हाला. पण त्या 5 मिनिटामध्ये ती इतकी व्याकुळ व्हायची, इतकी व्याकुळ व्हायची की अख्ख्या गावात आम्हाला पाहत फिरायची. म्हणून बोलून जाईल, आई तू इतकी मोठी आहेस ना ग, इतकी मोठी आहेस, तुझ्या इतकं मोठं कोणी नाही. म्हणून तुझ्याबद्दल बोलून जाईल, किती मोठी आहेस तू. शाळेतून घरी येताना उशीर मजला होई, गल्लो गल्ली पाहत फिरशी मला तू गाई, तुझ्या प्रेमाची, तुझ्या मायेची कधी जाणीव झाली नाही. अनमोल जन्म, तुझ्या उपकार भेटणार नाही. अनमोल जन्म दिला नाही, तुझे उपकार भेटणार नाही. अनमोल जन्म दिला नाही, तुझे उपकार भेटणार नाही. आणखीन किती मोठी माय आहे का या जगतामध्ये, तिच्या इतकं मोठं कोणी नाही. एका हिंदी कवी कराने लिहिलंय आई तुझ्याबद्दल, तू इतकी मोठी आहेस ना ग. आई तुझ्याबद्दल बोलून जाईल. मानवी जन्मात तू इतकी मोठी आहेस, इतकी मोठी आहेस, तुझ्याबद्दल बोलावं. तू कितनी प्यारी है, तू कितनी बोली है, प्यारी प्यारी है. ओ माँ, ओ माँ, ओ माँ, प्यारी माँ. आणखीन एका कवी कारण लिहिलंय, माया मंदिर आलले लागे कळस फुटाया, माया मंदिर आलले लागे कळस फुटाया, आज गायाळ बसीने पेला ना बेटा. इतकी मोठी आहेस तू. तुझं वर्णन करायला गेलं, या आकाशाचं पान करावं, समुद्राची शाही करावी, तरी तुझे उपकार भेटणार नाही. म्हणून बोलून जाईल आई, एका लेकीच्या जीवनामध्ये, एका लेकराच्या जीवनामध्ये तुझं अनन्यसाधारण महत्व मोठं आहे. आज आम्ही तिघही भावंड तुझं वर्णन करून जाईल. म्हणून बोलावं तुझ्याबद्दल. आई, हे आई म्हणून एका कवीनं लिहिलंय, आई आई आई
आई म्हणून कोणी आई साक मारी ती हा काही कानी माझं होई शोककारी म्हणून देवा तुझ्याबद्दल आई थोर तुझे उपकार आई ती आई आहे, आई बद्दल मोठं कोणी नाही. हे आई तुम्हाला आठवतंय तिच्या इतकं मोठं कोणी नाही. मॉनिटर तिच्या इतकं मोठं कोणी नाही. प्रेम असावं आपल्या आईवर. मी स्वतः शब्द लिहिलेत तिच्याबद्दल. किती मोठी माय. ज्यावेळेस माय निघून जाते ना त्यावेळेस किती रडलं, किती प्रार्थना केली, ती आई येत नसते बरं का. मी परवा मावळ तालुक्यात कीर्तनाला गेलो. महाराज ऐका बारका नाही का बरं का. आई आतापर्यंत आपण खेळलो, बागडलो, हसलो, आता बारका नाही का. माझं कीर्तन कळेल कदाचित तुम्हाला. परवा महाराज मी ऋषी महाराज बरं का महाराज मावळ तालुक्यात कीर्तनाला गेलो आणि एका वाढदिवसाचं कीर्तन होतं बाबा. आणि एका खोलीमध्ये मला नेऊन बसवलं. त्या खोलीमध्ये 4-5 महिलांनी केक कापला होता. अगदी आनंदाने खात होत्या. वा अगदी आनंदाने खात होते. मला ते आनंद राऊतांचे शब्द आठवले. आनंद या जीवनाचा सुगंध आपरी दरवळावा, पाव्यातला सूरज जिथे उठातून ओघळावा. पण तीच नजर एका भिंतीवर माझी गेली. त्या भिंतीवर एक 30 ते 35 वर्षाची तरुणी कैलासवासी नावाने फोटो मध्ये तरंगलेली होती. पहिल्यांदा विचार केला की या घरची मुलगी असावी. नाही, या फोटोतलं आडनाव आणि या घरचं आडनाव एकच आहे. मग कोण झाली ती? सून झाली. पण त्याच फोटोवरची सरळ नजर खाली आली. त्या फोटोच्या सरळ खाली एक 8 ते 10 वर्षाचं पोरग आपलं डोकं गुडघ्यामध्ये खुपसून रडत होतं. हे आई. त्या शेजारी माता मौल्या केक खात होत्या, चिवडा खात होत्या. मी त्यांना विचारलं, हो आई हे लेकरू का रडतंय? ते म्हटले, महाराज मला काय सांगता यायचं नाही. 5 मिनिटांनंतर सांगितलं, आई मला कीर्तनाची तयारी करायची आहे, 5 मिनिटं बाहेर जा. त्यांना बाहेर काढलं आणि त्या लेकराजवळ आलो. ए दाद्या, ए बाळा, का रडतोयस रे? पहिल्यांदा काहीच उत्तर आलं नाही. दुसऱ्यांदा हाक मारली. दुसऱ्यांदा सुद्धा काहीच उत्तर आलं नाही. तिसऱ्यांदा हाक मारताना विचारपूर्वक हाक मारली. ए बाळा, ए दाद्या, छोटा भाऊच रे तू माझा, का रडतोयस? एखाद्या रडणाऱ्या व्यक्तीने जर आपल्याकडे डोळे भरून जर बघितलं तर आपले सुद्धा डोळे भरून आल्याशिवाय राहत नाही. त्याला म्हटलं, काय झालंय, काय का रडतोय? त्याचे डोळे असे लाल बंद तापलेले होते आणि त्या डोळ्यातून गळगळ गळगळ अश्रू खाली गळत होते. का रडतोय? पहिल्यांदा काहीच उत्तर दिलं नाही. दुसऱ्यांदा विचारलं. दुसऱ्यांदा सुद्धा काहीच उत्तर दिलं नाही. तिसऱ्यांदा विचारताना म्हटलं, छोटा भावीस रे तू माझा, का रडतोय? त्यानं त्याचा हात वर उचलावा आणि सांगावं की महाराज माझ्या गुडघ्याला, माझ्या पायाला मोठी जखम झाली आहे. कुठे लागले दाखवशील तर खरं? त्यावेळेस त्याने त्याची पॅन्ट वर करून दाखवली तर त्याच्या गुडघ्याला, त्याच्या पायाला एवढी मोठी जखम झाली होती की त्या जखमेमध्ये असे खडे जाऊन रुतले होते आणि त्याच्यातून पाणी रक्त खाली चाललं होतं. म्हणलं, वेड्या, तुला एवढं लागलंय, तू तुझ्या आईला, तू तुझ्या वडिलांना का सांगितलं नाही? तो म्हटला, महाराज काय करू, 4 दिवस झाले तिच्याजवळ रडतोय. आई लागलंय का पायाला? पहिल्यांदा माझ्या पायाला ठेच जरी लागली तरी तिच्या डोळ्याला पाणी यायचं, पण ती आज ऐकत नाही. म्हटलं, कुठे आहे तुझी आई? बोलून आण, समजून सांगतो तिला. शेवटी त्या पोरानं आपला हातवर उचलावा आणि ती 30 ते 35 वर्षाची तरुणी कैलासवासी नावानं फोटोमध्ये तरंगलेली होती ना, तिच्या दिशेने भिरकावा. ए माय, बरा बोला ना, जरा बोला ना. किती दिवस त्या लेकरानं आपल्या आईजवळ गारानं सांगितले म्हणजे त्याची आई ऐणार नाही. म्हणून माझं सांगणंय, स्वामी तिन्ही जगाचा आई विना विकारी, आईजवळ प्रार्थना करावी. आई काय म्हणावं, किती गोड वर्णन एका ठिकाणी, लय गोड सांगितलंय, किती गोड सांगितलंय का. त्रिचरणाच्या टप्प्यावरती धन्य तो ग माते, सर्व संपुनी भक्त राहते, आई तुझे नाते, आई तुझे नाते. की विलवाण्या बाळाची त्या आई तुझ्या वाचून वाट वळते, पण खरी आईची माया
ज्याला आई नाही त्यालाच कळते, ज्याला आई नाही त्यालाच कळते. बोलावं तिच्याबद्दल, सांगावं तिच्याबद्दल. आई मोठीच आहे म्हणून लेकराच्या हिता करता जी हित वाहते तिचं नाव आहे माय. हेच अभंगाचं पहिलं चरण. लेकराचे हित, 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 जोरदार टाळी वाजवा. क्या बात आहे. वा सुंदर अगदी गोड. हा लेकराचे हित वाहे माऊलीचे जित. वा लेकराच्या हिता करता जी हित वाहते स्वहित वाहते तिचं नाव आहे माय. थोडं ट्रबल. मग कसं व्हावं, कसं कसं चित्त व्हावं हे आपल्या आईकडून शिकावं. मी लोकांचं कुठपर्यंत सांगू, तुम्ही युट्यूबला ऐकून दमला किंवा रोजही ऐकतात माझी कीर्तनं, जी टॉकीजला पाहिलं, सगळीकडे पाहिलं मला. पण एक थोडंसं प्रामाणिकपणानं बरं का करण दादा, बरं का भाऊसाहेब दादा, ऐका थोडंसं बोलून जाईल बरं का कल्याण दादा महाराज. मी थोडंसं बोलेल. माझं म्हणणं आहे की रोज कार्यक्रमाला असतो लोक लय फोन करतात. म्हणजे तुमचं नाही सांगू संतोष भैया, तुम्ही म्हणता माझं सांगता का काय, तुमचं नाही, तुमच्या इतरही टायमाला मला फोन असतो. तुम्ही म्हणता की कार्यक्रमाला असतो लोक लय फोन करतात. महाराज आपला बरं का रोजचा अनुभव आपला बरं का महाराज. कार्यक्रमाला असतो लोकांचं लय फोन करायचं, महाराज चला की लवकर कीर्तन सुरू करायचं, उशीर झालाय. पण एकदा की कीर्तन संपलं आणि महाराज गाडीत बसले, महाराज इथून रोडला लागले, महाराज का त्या पुलावून खाली उतरलेत का त्या नळीत घुसलेत, कोणाला घेणं देणं नाही. पण सांगू का माय, माझी गाडी घरी जाऊ असतो माझ्या गाडीच्या आवाजाकडं टक लावून वाट पाहणारी माझी आईच आहे. आईसारखं मोठं कोणी नाही. प्रेम असावं आपल्या आईवर, प्रेम असावं आपल्या बापावर. बाप सुद्धा मोठाच आहे. किती मोठा बाप आहे, बापाचं अंतकरण सुद्धा तितकंच मोठं आहे. या परिवाराचं बापासारखी काळजी घेणारी आमची कलाई होती. आई तितकीच मोठी आहे पण बापही तितकाच मोठा आहे. एका ठिकाणी गोड सांगितलंय, जिजो जिजो संसाराचा गाडा हाकला, वटामध्ये असो जरी कना वाकला, गडीभर तू ता बजरा ऐक त्याची दाबर, लय अवघड हाय गड्या उमगाया बाबर, उमगाया बाबर, लय अवघड हाय गड्या
उमगाया बाबर, उमगाया बाबर. बाप मोठाच आहे आणि बाप जर मोठा आहे थोडासा बेस कमी ट्रबल. मानवी जन्मामध्ये त्याच्या इतकं मोठं कोणी नाही. मग प्रेम करावं, जे आपल्या हितामध्ये हित जोपासतात त्यांच्यावर प्रेम असावं. का प्रेम करावं? तुम्ही थोडीशी जाणकार मंडळी कीर्तनात बसला, थोडस बोलेल मी. सध्या कोणाला धक्का जरी लागला आणि धक्का जरी लागला, कोणाच्या शरीरातून रक्त जरी निघालं तरी हाफ मर्डर नावाचा कायदा लागतो, बरोबर ना? सध्या एवढा कायदा कठोर आहे. कोणाकडून ऍक्सिडेंट झाला, 2 जणांचा जरी अल्पवयीन जरी असला तरी त्याला कारागृह सोसावा लागतो. हे मात्र महत्वाचं गणित. कायदा कठोर आहे, पण आई वडील अपराध सगळे पोटात घालत असतात. पण बोलू का थोडच्या त्याच्या पुढे जाऊन, कोणाला धक्का जरी लागला तरी हाफ मर्डर नावाचा केस लागतो. पण एक सांगू का, त्या जगतातला एकमेव कोर्ट असा आहे, कोणताही गुन्हा होऊ द्या, गुन्हा माफच केला जातो. त्या कोर्टाचं नाव आहे आई वडील. आई वडिलासारखं कोर्ट नाही. म्हणून प्रेम असावं आपल्या आईवर, प्रेम असावं आपल्या बापावर. म्हणून एका ठिकाणी सांगितलंय, आई वडील माझे तोर, किती सांगू त्यांचे उपकार, माझे तोर किती सांगू त्यांचे उपकार, जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार, जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार, आई माझी मायेचा सागर, विलासी रे जीवाचा आधार. हो, 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 ए तडप जाऊ नात, रख रख त्यारा नात, राहिलीच माझ्यासाठी दोघ कष्टाच्या घामात, कधी वेल मुठवर घास, कधी गणेश दिला उपवास, ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे बाज, आई माझी मायेचा सागर, विलासी रे जीवाचा आधार, माझी मायेचा सागर, विलासी रे जीवाचा आधार. आई आहे तोपर्यंत सगळे गाड्या जेवणात. मग ती गेल्यानंतर ना या जगतात मी स्वतः शब्द लिहिले, ही गोड आहे माझे. मी थोडासा प्रयत्न केलाय, तिच्या इतकं मोठं कोणी नाही. इकडे गोड सांगितलंय, कुठे गेली माझी आई, मला करमत नाही ग, हे ना ग आई, मला झोप येत नाही. आई ती आईच आहे. पण प्रेम असावं आपल्या बापावर, प्रेम असावं आपल्या आईवर, जी जगतामध्ये मोठीच आहे. आणि अशा आईवर जर प्रेम केलं तर जन्मातलं सार्थकी लागल. बऱ्याचदा काय होतं, आपण आईला म्हणतो, ए आई तुला काही कळत नाही, म्हणतो ना, ए आई म्हणतो ना आपण, तुला काही कळत नाही, तू काय कर, तू गप्प बस, म्हणतो ना तिला. मला वाटतं जर तिलाच काही कळत नसतं तर लहानपणी तिने आपल्या डोळ्यामध्ये काजळ घालण्याच्या ऐवजी मिरची नक्कीच भरली असली. या जगतात ती मोठीच आहे. म्हणून प्रेम असावं आपल्या आईवर. चला 12 वाजलेत, एकदा प्रेमानं भजन करू आणि मग उर्वरित भागात तिचं वर्णन करूया, कशी आहे माय. आणि तिचंच एकदा चरण खरं तर विठो बारको माय,
लेकुराची हित वाहे माऊलीची जिद्द ऐशी गळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती एका चरणावर बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्या लेकरांच्या हिताकरता जी हित वाहते बरं का व्यवहारे साहेब, बरं का सचिन साहेब, आपल्या लेकराच्या हिताकरता जी हित वाहते तिचे नाव आहे माय. माय इतकं मोठं कोण नाही. आज आपण ज्या वर्ष श्राद्धाला आलात ना, ज्या पुण्यस्मरणाला आलात, आपण लय पुण्यस्मरण पाहिले असेल. मला आज थोडंसं वेगळंच पाहायला मिळालं. हे पुण्यस्मरण थोडंसं वेगळं आहे. कसं वेगळं आहे बरं का पगार साहेब, कसं वेगळं आहे तर संतोष भैया, या जन्मामध्ये आलात तर आपल्या आईची सेवा करणारीच कमी. मेन मुद्दा, पहिला मुद्दा आहे महाराज. पण आपल्या आईची सेवा, इथं आई नाही, इथं मला वाटतं सावत्र आईची सेवा करण्याचं सामर्थ्य परिवाराला लाभलंय. याच्यापेक्षा आणखीन काय पाहिजे. आणि आता शेवटचा प्रसंग सांगून जाईल आणि थांबणार आहे मी. 12 वाजले. कसं आपल्या संभाजीनगर मध्ये एक म्हण आहे, लय माणसानं दाट पेरू नये, दाट पेरलं तर वर कांसाला बारीक पडतं, त्याच्यामुळे पेर मापात असेल. त्याच्यामुळे पेर मापात असेल. सांगणार थोडंसं बोलणार आहे, 5 मिनिटं घेणार आहे, ऐका. मग आईचे संस्कार आहेत. आईनं आम्हाला चांगलं पेरलं, आम्हाला चांगलं दिलं, म्हणून आज तिच्या संस्काराचे सोहळे आहेत बरं का. बरोबर ना कल्याणराव? हे सोहळे कोणाचे होतात? ज्यानं काहीतरी चांगलं पेरलंय. बरोबर ना महाराज? मला वाटतं गहू पेरला तर गांजा उगल. काय उगल? काय उगल? काय उगणार? काय जरा बोला की तुम्ही. गहूच उगवणार. बाजरी पेरली तर काय उगल? बाजरीच उगव. आणि संस्कार जर पेरले तर संस्कार. आज मला वाटतं आमच्या कलाईनं संस्कार पेरले, आमच्या बंशीबाबांना संस्कार पेरले, म्हणून संस्कार नावाचे शब्द उगवले. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ फळे रसाळ गोबटी गोबटी फळे रसाळ शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ फळे रसाळ गोबटी फळे एवढं प्रमाण फिट की पाचर घालायला जागा सुद्धा शिल्लक नाही. एवढं वाह, असे प्रमाण असले पाहिजे. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गो म्हणते. एक शेवटचा प्रसंग सांगून जाईल, थांबायचे मला. ऐका. एका राज दरबारात चोरी झाली. आता फक्त मॉनिटरचा आवाज थोडासा. एका राज दरबारात चोरी झाली आणि चोर चोरी करून पळू लागला. त्याचा पाठलाग शिपाई सेनापती राजा, 3 जण चोराचा पाठलाग करू. व्यवहार साहेब बाहेर का नाही का सचिन बरं का महाराज, ऐका, बाहेर करचा, बाहेर का नाही का चला. आणि पाठलाग करत असताना चोर एका चौकामध्ये आला आणि चौकामध्ये आल्यानंतर ते गोंधळलं झाला. त्याने एक रस्ता निवडला चौकातून आणि एका रस्त्याने पळायला लागलं. त्या चौकात नेमकी आंधळ व्यक्ती बसला होता. अंध व्यक्ती बसला होता. आणि अंध व्यक्तींना कधी कमी नाही समजायचं बरं का. त्याच्यासारखा शार्प ब्रिलियंट जगात कोणी नसतो. आजही तुम्ही त्याच्या हातात कोणती नोट द्या, तुम्हाला जेवढं डोळा असून कळत नाही त्याच्या हातात नोट द्या, त्या अगदी शार्पपणे सांगणार की कोणती नोट आहे, कितीची नोट आहे, अगदी शार्पपणे सांगणार. तो म्हटला ते नेमकी चोर आलं, त्याच रस्त्याने का पळत गेलं. 2 क्रमांकाला शिपाई आलं. शिपाई आल्यानंतर शिपायांना तिथं विचारलं, त्या आंधळ्या व्यक्तीला विचारलं, ओ आंधळे बाबा, इथून कोणी गेलाय का? तो म्हटलं अरे असताना आपल्याला काय माहिती नाही. 2 क्रमांकाला सेनापती आला. सेनापतीने विचारलं, ओ आंधळे बाबा, इथून कोणी पळत गेलाय? हा तो म्हटलं या रस्त्याने चोर पळत गेलाय. दोघांनी त्या चोराचा पाठला करत गेला. 3 क्रमांकाला राजा आला. राजा आल्याच्या नंतर राजाने विचारलं, ओ आंधळे बाबा, ओ सुरदासजी, इथून कोणी पळत गेलाय का? तो म्हटला या रस्त्याने पहिल्यांदा चोर. 2 क्रमांकाला शिपाई आला, तो मात्र दुसऱ्याच रस्त्याने पळत गेला. 3 क्रमांकाला सेनापती आला, तो मात्र चोराचा पाठला करत गेला. राजा 4 पावलं पुढे गेलो, रिव्हर्स गिअर टाकला आणि माग आलं.
याच्या जवळ आलं, तुला तर दिसत नाही, मग तुला कसं काय कळलं की या रस्त्यानं चोर, या रस्त्यानं शिपाई, या रस्त्यानं सेनापती गेला? तुला कसं काय कळलं? तुला तर दिसत नाही ना. तो म्हटला आहे गणित आमचं असं. आजही पण आळंदीला जाऊन बघा, आजही पण ज्याला जन्म ताज डोळे नाही त्यांची ज्ञानेश्वरी मुखोद्गत आहे, जगातलं मोठं आश्चर्य आळंदीला पाहायला मिळेल. आणि तिथं गेले. आता राजा म्हटलं काय हुशार माणूस आहे, याला ते चोरही जाऊ द्या, शिपाई जाऊ द्या, सेनापती जाऊ द्या. राजानं त्या सुरदाजीला म्हणजे त्या आंधळे बाबाला उचललं, राज दरबारात नेलं. आणि राज दरबारात नेल्यानंतर राजानं खरं तर राजानं त्याला एका खोलीमध्ये त्याला राहायला स्थान दिलं. आणि खोलीमध्ये राहायला स्थान दिल्यानंतर राजाच्या दरबारामध्ये दुसऱ्या दिवशी एक मोती विकणार आहे पर्याला, राजे साहेब आज जर घेतले तर 10 कोटी आणि उद्या जर विकले तर दुप्पट म्हणजे किती मिळणार तुम्हाला? 20 कोटी मिळणार आहे. राजा म्हटला वा, मग घ्यायचे आपल्याला. तेवढ्यात एक शिपायाला बोलवलं, 10 कोटी आणा. 10 कोटी आणले. तेवढ्यात सुरदाजी आले, हातामध्ये मोती घेतले, चापून बघितले आणि दंडीशी भांड्यात आपडले. राजाला राग आला, अरे 10 कोटीची मोती तुम्ही अशी आपटताय, तुम्हाला काय येतं का नाही? राग येतो का? राजाला राग आला. राजानं तलवार काढली, 10 कोटीची मोती आहे आणि तुम्ही अशी आपटताय, तुम्हाला काय वाटतं का नाही? वाटतं का नाही तुम्हाला? वाटतं का नाही? राजा म्हटला, ते सुरदाजी म्हटले 10 कोटीचे नाही, याला 10 रुपयाला सुद्धा कोणी विचारायचं नाही. का त्याचं गणित काय असं? स्वाती नक्षत्राचा पहिला पाऊस होतो आणि पहिल्याच पावसाचा पहिलाच थेंब जेव्हा शिंपल्यामध्ये जातो तेव्हा त्याचा मोती तयार होतो. त्या पावसाचा थेंब जेव्हा शिंपल्यामध्ये न जाता त्यामध्ये जर वाळूचा जर कण गेला तर ते मोती वालुकामय मोती तयार होतात आणि त्याची किंमत 0 होते. राजा म्हटलं काय हुशार माणूस आहे, यांना बसल्या बसल्या माझे किती वाचवले? जरा मोठ्यानं बोला, किती वाचवले? 10 कोटी. हे शिपायानो, उद्यापासून याच्या जेवणात 2 लाडू वाढवते जा. वाचवले किती? तुम्ही जरा बोला की, मोठ्यानं बोला की. वाचवले किती? 10 कोटी. आणि बक्षीस काय दिलं? 2 लाडू. कदाचित राजाला वाटलं यानं माझ्या 10 कोटी वाचवले. दुसऱ्या दिवशी राजाच्या दरबारात एक घोडे विकणार आहे पर्याला, राजे साहेब आज जर घेतले तर 20 लाख रुपयाला घोडा तुम्हाला म्हणून दिलाय. राजा म्हटलं मग घ्यायचे. पण तेवढ्यात सुरदाजीला बोलून आलं. सुरदाजीने दोन्ही घोड्यावर थाप टाकली आणि राजापासून उभे राहिले. उजवीकडचं घोडं तुमच्या कामाचं आहे, डावीकडचं घोडं तुमच्या कामाचं नाही. उजवीकडचं का कामाचं आणि डावीकडचं का कामाचं नाही? उजवीकडच्या घोड्यावर जेव्हा मी थाप टाकली तेव्हा त्यानं मान खाली घातली आणि डावीकडच्या घोड्यावर जेव्हा मी थाप टाकली ते नाचू लागलं. कदाचित ते घोडं वरातीतलंय. घोड्यावर जर तुम्ही बसले, घोडाही तिकडच आणि तुम्ही बी तिकडच. राजा म्हटलं काय हुशार माणूस आहे, यानं पुन्हा माझी बसल्या बसल्या किती वाचवले? 20 लाख वाचवले. हे शिपायानो, उद्यापासून याच्या जेवणात 2 पुऱ्या वाढव देत जा. वाचवले किती आज? 20 लाख. आणि बक्षीस काय दिलं? 2 पुऱ्या. कदाचित यालाच म्हणतात मोठी माणसं, बरं का, मोठी माणसं. आता राजाला म्हणा काय करावं. राजानं त्याला महालात बोलून घेतलं आणि राजानं महालात बोलून घेतल्यावर खिडक्या, पडदे, दरवाजे सगळं बंद केलं. ते सुरदाजीला म्हटलं, आंधळे बाबाला म्हटलं, तुम्हाला जगताबद्दल एवढं कळतंय, माझ्याबद्दल थोडंफार का होईना सांगावं अशी माझी इच्छा आहे. ते सुरदाजी म्हटले, आंधळे बाबा म्हटलं, मी तुमच्याबद्दल सांगू नये आणि तुम्ही बोला की मी तुमच्याबद्दल सांगू नये आणि तुम्ही ऐकू नये. मी तुमच्याबद्दल सांगाय गेलो 2 लाडू आणि 2 पुऱ्या तुम्ही माझं बंद करून टाकताल. राजाला नाही म्हटलं, आता कोण राजा असो नाही तर कोणी असो, नाही म्हटलं का आणखीनच काय लागते? आस लागते, अपेक्षा लागते. राजा म्हटलं तुला सांगावंच लागल. हा म्हटला सांगतोय पण वचन द्या, मला तुम्ही काहीच करणार नाही. राजा म्हटला प्राण जाय पर वचन न जाय, लिहून देतो. मग म्हटले लिहून दिलं. म्हटले आता काहीच करणार नाही, सांग. राजानं वचन दिल्यानंतर सुरदाजी म्हटले, तुमच्याबद्दल सांगणे इतकं फारसं काही नाही, पण खरं सांगू का, तुम्ही तुमच्या बापाचेच नाही, तुम्ही एका आचार्याचे. रागाला मेहनत ती तलवार काढली चालवणार. तेवढ्यात राजानं खरं तर सुरदाजीनं स्टॅम्प पेपर पुढे केला. म्हटलं मग मी माझ्या बापाचं नाही मग कोणाचं आहे? जा तुमच्या आईला जाऊन विचारा, तुम्ही एका आचार्याचे. ते तिथून पळत सुटलं आणि आईपाशी आलं. ए आई, मला सगळं कळलंय पण मला तुझ्या तोंडून ऐकायचंय, मी कोणाचा आहे? आई म्हटली तुला कळाले म्हटल्यानंतर खोटं बोलेल कशाला? तुझे जे राजदरबारी वडील आहेत त्यांना मला काही मुलगा झाला नाही. अशा वेळेस आपल्या राजदरबारात जो आचार्य आहे त्याला संघच 2 जुळे मुलं झाली आणि त्यातला तू एक आहे. ते तिथून पळत सुटलं आणि कुठं आलं? आता बोला ना की पटक्याच बोला. कुठं आलं? सुरदाजी पाशी आलं. सुरदाजीला म्हटलं सगळं खरं झालं पण मी आचार्याचा आहे हे तुम्हाला कोणी सांगितलं? तुम्हाला कसं काय कळलं? ते म्हटलं सोप्पं गणित आहे ना राव. ज्यावेळेस मी तुमचे 10 कोटी वाचवले, आता तुम्ही लवकर बोला नाही तर कीर्तन संपेन गाड्या. मी
हा, ज्यावेळेस मी तुमचे 10 कोटी वाचवले तेव्हा तुम्हाला काय दिलं? 2 लाडू. आणि ज्यावेळेस मी तुमचे 20 लाख वाचवले तेव्हा तुम्हाला काय दिलं? 2 पुऱ्या. याच्यावरच मी अंदाज बांधला या आश्चर्याचं आहे. जैशी करणी वैशी वर्णे. अरे आपण जसं वागतो आमचे बंशी दादा चांगले वागले म्हणून आज आमची 3ही मुलं चांगली आहे. याचं उत्तम उदाहरण हेच आहे. मला वाटतं शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. मग हेच जर मुखामध्ये अमृत ठेवायचं असेल तर कोणतं भजन? ज्ञानेश्वर माऊली. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली हरी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली. पण आता वेळ संपलाय. पंचांचा निर्णय अंतिम राहील. हा हा बरं ठीक आहे. एक पिंगळा घेऊ 5 मिनिटात आणि खरं तर या ठिकाणी थांबू. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल चला टाळी वाजवायची सगळ्यांनी. हा सरती शेवटी बा काळ बांधून नाही. सरती शेवटी बा जनार्दनी आमची काय बाजाईल बोले 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 पिघला महागाई. वर्तमान घोटे दादा वर्तमान घोटे वर्तमान घोटे दादा वर्तमान घोटे ठिकाण बोलो आम्ही वर्तमान घोटे ठिकाण बोलो आम्ही वर्तमान घोटे. दाताचं दातवण घ्या ग कुणी दाताचं दातवण घ्या ग कुणी कुंकू घ्या कोणी काळावळे कुंकू घ्या कोणी काळावळे कुंकू घ्या कोणी काळावळे कुंकू घ्या कोणी काळावळे कुंकू घ्या कोणी काळावळे. अहम वाग्या सोम वाग्या अहम वाग्या सोम वाग्या प्रेम नगराबारी सावरोनी वचनी लागी देव करा गवारी. मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारी मल्हारीची वारी मल्हारी मल्हारीची वारी मल्हारी. काळ्या रात्री तळपत होत तिच्या रुबाचं म्हणून काळ्या रात्री तळपत होत तिच्या रुबाचं म्हणून आजची देखणी होती एका मुसलमानाची सुना आजची देखणी होती एका मुसलमानाची सुना. त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो गुणवाना राजा तो गुणवाना म्हणून 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 आनंदाला नांदत हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान आनंदाने नांदत हिंदू मुसलमान आनंदाने नांदत आनंदाने नांदत हिंदू मुसलमान आनंदाने नांदत हिंदू मुसलमान आनंदाने नांदत आनंदाने नांदत हिंदू मुसलमान आनंदाने नांदत आनंदाने छत्रपती शिवाजी महाराज हर हर छत्रपती शंभूराज महाराज वाजवा की टाळी आता चालली सेवा या ठिकाणी समर्पित करतोय.
समर्पित करत असताना सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार. सगळ्यांनी गोड अशी साथ दिली. सगळे टाळकरी, सगळे गायनाचार्य मंडळी, सगळ्यांचे विशेष आभार व्यक्त करतोय. महाराज मंडळीने अगदी गोड अशी साथ दिली. अभंगाचं एक चरण सुटलंय, पण अभंगातून एकच निष्कर्ष निघतो, लेकराचं स्वहित झोपासणारी एक आहे, तिचं नाव आहे आई. आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर. आत्म्याचं ईश्वरामध्ये मिलन होणं म्हणजे आई आहे. खरं तर सगळ्यांचे विशेष आभार. आमच्या दादांनी सुद्धा गोड अशी साथ दिली, गोड असा साऊंड. सगळ्यांचे विशेष आभार. दोन्ही मृदुंगाचार्य, तुमच्याकडे बघितलं का मला असं वाटतं तुमचे ते शोले पिक्चर मधला एक डायलॉग मला आठवतं. या दोघांकडे बघितलं का एवढं गोड वाजवतात, असं वाटतं तो संबा नाही का म्हटला, हे हात मुझे दे दे, असं वाटतं घेऊन जावा, एवढं गोड हात आहे. म्हणून तुम्हाला दोघांना द्यावे तेवढे धन्यवाद. गायनाचार्य मंडळी एक वाजवा टाळी वाजवा. सगळ्यांचा विशेष आभार. झालेली सेवा समर्पित करतोय. हे आई, आजचं थोडंसं कीर्तन प्रासंगिक होतं, मला थोडंसं तुमच्या मनाचं बोलता नाही आलं, थोडंसं प्रासंगिक कीर्तन असल्यामुळं, आणि म्हणून तरी गेल्या 2 तासामध्ये माझ्याकडून काही चुकीचा अपशब्द गेला असेल तर माईच्या अंतकरणाप्रमाणे समजून घ्यावं. काही चुकलं असेल, ज्यांना 1 मुलगा आहे त्यांना दुसरा म्हणून माफ करा, ज्यांना 2 आहे त्यांना तिसरा म्हणून माफ करा, ज्यांना 3 आहे त्यांना चौथा म्हणून माफ करा, आणि ज्यांना एकही नाही त्यांनी प्रॉपर्टीची सगळी कागद माझ्याकडे घेऊन या. नाही, त्याची काही गरज नाही. झालेली सेवा समर्पित करतोय. वाणीला पूर्ण विराम देतोय. शेवटची चाल नाही, ठीक आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार आजचं हवामान खातं खराब असल्या कारणानं हवामान खात्याच्या अंदाजानुसार शेवटची चाल रद्द करण्यात येत आहे. वाणीला पूर्ण विराम. सगळे भजन करणार. चला. तुकाराम 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 खाली बसा, 2 मिनिटं खाली बसा. जय जय एक मिनिट. सर्व पाहुणे मंडळीला विनंती, 1 मिनिट. आपण आता उभ्या असल्याने उभं राहावं, बसल्या असल्याने बसावं 1 मिनिट. आज या ठिकाणी आपल्या गावचा प्रथम नागरिक सरपंच संतोष बोरुडे, बाळू बोरुडे व नंदू बोरुडे यांनी आपल्या गावासाठीच नव्हे तर आपल्या परिसरासाठी अतिशय आगळा वेगळा असा आपल्या आईचा पुण्यस्मरणाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. आणि या ठिकाणी एका सावत्र आईचं वर्ष श्राद्ध इतक्या दिमाखामध्ये, इतक्या थाटामाटामध्ये या ठिकाणी आयोजित केलं. आणि या संपूर्ण कार्यक्रमाला ज्यांची खरंच आज या बोरुडे परिवाराला गरज होती, परमेश्वरानंच या ठिकाणी बोरुडे परिवारालाच ऐकलं असं म्हणावं लागेल. ते म्हणजे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार, झी टॉकीज प्रेम शब्दप्रेमी हरिभक्त परायण कविराज महाराज झावरे यांनी अमूल्य असा वेळ या बोरुडे परिवारासाठी दिला. आणि आईचं आणि वडिलांचं महत्व माणसाच्या जीवनामध्ये काय असतं हे अतिशय समजेल, रुचेल, पचेल अशा शब्दामध्ये या ठिकाणी आपल्या सर्वांना त्या ठिकाणी सांगितलं. म्हणून मी आपल्या पखोरा गावच्या व उपस्थित सर्व पाहुण्यांच्या वतीनं सर्वप्रथम व बोरुडे परिवाराच्या वतीनं या ठिकाणी हरिभक्त परायण कविराज महाराज झावरे यांचं मनापासून शतशः आभार आणि ऋण व्यक्त करतो. आणि या बोरुडे परिवाराच्या निमंत्रणाला मान देऊन या वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं पंचक्रोशीतून व सर्व पाहुण्यामधून मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थिती दर्शवली त्याबद्दल माझा जीवाभावाचा मित्र संतोष बोरुडे व त्याच्या सर्व बोरुडे परिवाराच्या वतीनं आपल्या या ठिकाणी आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमासाठी आवर्जून ज्यांनी अमूल्य असा वेळ दिला
असे आपल्या गंगापूर खुलताबाद तालुक्याचे लोकप्रिय लाडके आमदार माननीय प्रसन्न भूबंब यांच्या वतीनं आवर्जून उपस्थित असलेले त्यांचे श्री साहेब आमचे मित्र आदरणीय कृष्णकांत येवर साहेब, त्याचप्रमाणे आपल्याच गावाचे भूमिपुत्र बंब साहेबांचे विश्वासू आणि लासूर गंगापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आमचे मित्र आदरणीय भाऊसाहेब पाटील पवार, त्याचप्रमाणे मनोज जरांगे पाटील यांच्या शिवबा संघटनेचे राज्याचे अध्यक्ष आणि आपल्याच गावाचे भूमिपुत्र माझे मित्र शिवबा संघटनेचे देवीदास पाटील, त्याचप्रमाणे या जिल्हा परिषद गटातील बंब साहेबांचे अतिशय विश्वासू सहकारी आदरणीय कल्याण बापू गायकवाड, दहेगाव बंगल्याचे तरुण तरफदार सरपंच आमचे मित्र विक्रमजी राऊत, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमचे मित्र बाबासाहेब पाटील चव्हाण, लखन दादा, त्याचप्रमाणे आत्ताच बंब साहेबांवर विश्वास ठेवून शेंदूरवाडा सर्कलमध्ये धडाकेबाज ज्यांनी कामकाज सुरू केलं असे आमचे पाहुणे आणि मित्र सचिन विधाडी पाटील, या गावचे ग्रामसेवक गिरी साहेब, गंगापूर सहकारी साखर कारखान्याचे संचालक अण्णासाहेब शिंदे पाटील, भू धनोराचे सरपंच आणि माझे छावा संघटनेचे सहकारी लल्लन दादा यांचे या ठिकाणी उपस्थिती लाभली। या ठिकाणी वेळ भरपूर झाल्यामुळं खरं तर सर्वच मान्यवर या ठिकाणी नामोल्लेख करण्यासाठी सारखे संतोषचे जीवाचे जीवलग मित्र आहे सर्व तालुका भरातून या ठिकाणी संगणक ऑपरेटर मोठ्या संख्येने उपस्थित राहिले, त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि महाराजांना पुन्हा एकदा मनापासून त्यांचं आभार व्यक्त करून या ठिकाणी सर्वच पाहुण्यांचं बोर्डे परिवाराच्या वतीनं या ठिकाणी कलाबाई बंसी बोर्डे यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल आभार व्यक्त करतो आणि कलाबाई बंसी बोर्डे यांच्या जीवातल्या चिर शांती लाभो अशी या ठिकाणी परमेश्वर चरणी आपल्या सर्वांच्या वतीनं प्रार्थना करतो आणि सर्वांना विनंती या ठिकाणी संतोषनं हा सोहळा मी यासाठी अगोदरच म्हणलो की थाटामाटात केला बाबा, संतोषना आपण तरी पार मिळून आला, त्याच्या पुढून 70 किलोमीटरवरून संपूर्ण पाहुण्यासाठी आणि आईच्या आत्म्याला शांती लाभावी आणि आईला आमरस फार आवडायचा पाहुण्यांना खाऊ घालण्यासाठी, म्हणून जवळजवळ 300 किलोचा आमरस संतोषने या ठिकाणी पुण्याहून बनवून आणलेला आहे। म्हणून या ठिकाणी बरेच पाहुणे वर्ष श्राद्धाचं डाळव्याचं खात नाही, परंतु त्याला आईच्या जीवात मला चिर शांती केव्हा लागणार आहे तर आपण सर्वजण आमरसाचं जेवण जेवण्याच्या नंतर लागणार आहे। म्हणून आपल्याला आग्रहाची विनंती बोर्डे परिवाराच्या वतीनं एकाही पाहुण्याला बिगर जेवणाचं जाऊ नये, त्याचं कारण असं आहे की त्याला आईच्या आत्म्याला त्या ठिकाणी शांती लाभणारी, म्हणून कृपा आपण सर्वांना भोजन करावं अशी संतोष व बोर्डे परिवाराच्या वतीनं आपण सर्वांना विनंती करतो आणि हा पुण्यस्मरणाचा कार्यक्रम संपला असं बोर्डे परिवाराच्या वतीनं या ठिकाणी जाहीर करतो। धन्यवाद।